नमस्कार मित्रांनो, माझं नाव रोहन टटकरे. वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो, आता आम्ही चाललो आहोत गणपतीपुळ्यापासून किमान 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावरती असणारं एक प्राचीन कोकण म्युझियम बघायला जाणार आहोत. ते म्युझियम नक्की काय आहे, कशाच्या संदर्भात आहे, हे तुम्हाला व्हिडिओमध्ये समजूनच जाईल. सो पुढे बघा आणि एन्जॉय करा. कोकण टुरिझम डेव्हलपमेंट आणि रिसर्च सेंटर यांच्या 3 एकर परिसरातील उभारलेला प्राचीन कोकण, 500 वर्षापूर्वीचे कोकण हा प्रकल्प आहे. पर्यटनातून रोजगार निर्मिती हा विषय घेऊन काही महाविद्यालयीन तरुणी येथे काम करीत आहे. 500 वर्षापूर्वीचे कोकण, तेथील जीवन पद्धती, रोजगार, संस्कृती यांची हुबेहूब प्रतिकृती येथे उभारण्यात आल्या आहे. मेन गेटच्या आतमध्ये गेल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला म्युझियम पाहण्यासाठी पर पर्सन 50 रुपये आणि वेगळं कॅमेऱ्याचा चार्ज असा 50 रुपये आकारण्यात येतो. आपण प्राचीन कोकण म्युझियम बघण्यासाठी सज्ज होतो. आपली संस्कृती ही निसर्गातून फुललेली आहे. पूर्वजांनी विविध वनस्पती व प्राणी यांना देवत्व बहाल करून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे. पूर्वी प्रत्येक गावामध्ये राखीव जंगल असे, त्याला देवराई असे म्हणत. विविध धार्मिक ग्रंथांचा अभ्यास करून आम्ही इकडे एक नक्षत्र बाग तयार केली आहे. प्रत्येकाच्या जन्म नक्षत्रानुसार एक वृक्ष आराध्य वृक्ष म्हणून मानला जातो. प्रत्येकाच्या जन्म नक्षत्रानुसार बाहेर मोठा बोर्ड आहे. याला पिंपळ पार म्हणतात, कारण त्याच्या भोवती जो दगडी कट्टा बांधला आहे त्याला कोकणी भाषेमध्ये पार असे म्हणतात. हा पार सुमारे 400 वर्षापूर्वी बांधलेला आहे आणि जेव्हा पार बांधला गेला तेव्हा इकडे पिंपळाचे रोप लावण्यात आले. म्हणजेच हा पिंपळ सुद्धा 400 वर्षापूर्वीचा जुना आहे. तो शिलालेख आहे. शिलालेखावर लिहिलेली कविता कवी माधव यांनी 100 वर्षापूर्वी लिहिली. चिपळूण येथे झालेल्या पहिल्या कोकण मराठी साहित्य संमेलनामध्ये या कवितेला कोकणची प्रातिनिधिक कविता म्हणून स्वीकारण्यात आले. या कवितेमध्ये कवींनी कोकणच्या निसर्ग सौंदर्याचे सुंदर वर्णन केले आहे. ही गुहा काळाचे प्रतीक आहे. गुहेच्या अलीकडे आहे वर्तमान काळ आणि गुहेच्या पलीकडे आहे 500 वर्षांपूर्वीचा भूतकाळ. इथून पुढे पाहणार आहात 500 वर्षापूर्वी कोकणी माणसे कशी राहत होती. इकडे तरस प्राणी दाखवला आहे. हे आहेत भगवान परशुराम. आपल्या पुराणामध्ये त्यांचा असा उल्लेख आलेला आहे की हजारो वर्षापूर्वी भगवान परशुराम होऊन गेले. त्यांनी संपूर्ण पृथ्वी जिंकून घेतली आणि जिंकून घेतलेली पृथ्वी त्यांनी दान केली. दान केलेली कोणतीही गोष्ट आपण स्वतःसाठी वापरत नाही, परंतु त्यांना राहण्यासाठी भूमी आवश्यक होती. आपण ज्या ठिकाणी उभे आहोत त्या ठिकाणी हजारो वर्षापूर्वी समुद्र होता. त्यांनी त्याच्याशी युद्ध केले आणि त्याला 40 ते 50 किलोमीटर पाठीमागे ढकलले आणि या सुंदर कोकण प्रदेशाची निर्मिती केली. म्हणून या कोकण प्रदेशाला परशुराम भूमी असे म्हणतात. हे सारे कोकण दऱ्याखोऱ्याने वेढलेले आहे. सूर्याची किरणे ही जमिनीपर्यंत पोहोचू शकत नाही एवढी दाट अरण्ये, वाघ, अस्वल, गवेरेडे यांसारखे जंगली श्वापदे, 200 ते 250 प्रकारच्या औषधी वनस्पती, शेकडो प्रकारचे मासे, दुर्मिळ कासवे, सुसर, मगर यासारखे प्राणी येथे पाहायला मिळतात. कोकणामध्ये लाल रंगाचा जांभा नावाचा दगड मिळतो. जांभ्या दगडाचा हा जो पक्का रोड बांधला आहे त्याला कोकणी भाषेमध्ये पाखाडी असे म्हणतात. ही पाखाडी सुमारे 400 वर्षापूर्वी बांधली गेली. त्यावेळी ती गणपतीच्या देवळापर्यंत होती. काळाच्या ओघात नष्ट झाली. आज ती फक्त आपल्या प्राचीन कोकणमध्ये शिल्लक राहिली पाहायला मिळते. पूर्वी सामान्यपणे अशा पाखाड्या ग्रामदेवतेकडे जाण्यासाठी बांधल्या जात असत. आपण सुद्धा या पाखाडीने प्राचीन कोकणमधील ग्रामदेवतेकडे जाणार आहोत.
राहत असत. त्यामध्ये भिल्ल व कातकरी जातींचा समावेश आला होता. त्यातील कातकरी समाज या ठिकाणी आम्ही दाखवला आहे. इकडे वाघ आणि वाघाची गुहा दाखवली आहे. इकडे गाव शिकार दाखवले आहे. चिरफळाचे झाड आहे. चिरफळाची फळे ही जंतुनाशक असतात. शेतकरी त्यांचा उपयोग धान्य साठवण्यासाठी करतात. तसेच त्यांचा उपयोग गरम मसाल्यासारख्या पदार्थांमध्ये सुद्धा केला जातो. इकडे माडीवाला दाखवला आहे. ताडी माडी काढणारे असतात ते. हे ग्रामदेवतेचं मंदिर आहे. पूर्वी धार्मिक संस्था गाव नियंत्रित करत असत. गावातील गावकरी येथे एकत्र येत असत. गावातील दोन व्यक्तींची भांडणे झाली तर सर्व गाव एकत्र येऊन गाव प्रमुख त्यांच्या समोर न्यायदान करीत असे. गावातील सार्वजनिक कामे जशी पाखाड्या बांधणे, लाकडी सांकव बांधणे अशी कामे कोणी, कोठे व कधी करायची याविषयीचा निर्णय गावकरी येथे बसूनच घेत असत. आणखी एक महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे जगभर अशी प्रथा आहे की प्रत्येक जाती धर्माचे लोक आपापल्या देवाकडे जातात, देवाचे दर्शन घेतात. आपण कोकणी माणसे सुद्धा वर्षभर देवळात जाऊन देवाचे दर्शन घेतो. पण जेव्हा आपल्याकडे शिमग्याचा सण असतो तेव्हा ही देव या पालखीमध्ये बसून प्रत्येकाच्या घरोघरी नेली जाते. म्हणजेच कोकणी माणूस आणि देव यांचं नातं इतक्या जवळचं आहे की आपल्या एकमेकांकडे जाणे नसतं. या देवीचं नाव वाघजाई आहे. हे नाव मी जाणीवपूर्वक ठेवलं. असं म्हणतात की ज्या निसर्गामध्ये वाघ आहे तो निसर्ग समृद्ध असतो. 500 वर्षापूर्वीचा निसर्ग सुद्धा असा समृद्ध होता. त्याला आमच्या भावविश्वामध्ये दैवत्वाचं स्थान आहे. आपण कोकणी माणसे वड, पिंपळ, सापनाग यांची पूजा करतो. म्हणजेच आपण निसर्ग पूजक माणसे आहोत. म्हणून या देवीचं नाव सुद्धा प्रत्यक्ष निसर्गाशी संबंधित असं ठेवलंय वाघजाई. गाराने लावते, हात जोडायचा आणि होय महाराजा म्हणायचं. प्राचीन कोकण भागेला लांब लांब पर्यटक आलेले आहे. तर आपली सगळी पोरा बाया माणसं म्हातारे सगळे तुझ्या पायाशी दर्शन घ्यायला आलेले आहे. तर कोणाची ढोकरा दुखत असती, कोणाला डायबिटीस झालेला असेल, कोणाची बायपास झालेलं असेल. तर आता मी काय तुला सगळं सांगित राहत नाही, पण ती काय निंगे मागं इडा पिडा असेल
त्यांची काही पारंपरिक वाद्ये आहेत. लाकडी ढोल आहेत, मातीचे ताशे आहेत. 110 वर्षांपूर्वीचे जुने आहेत. जर वाजवणारे कसबी असतील तर यांचा आवाज 2 ते 3 किलोमीटर पर्यंत जात असे. पूर्वी त्यांचा उपयोग संदेशवहन तसेच धार्मिक कार्यामध्ये केला जात असे. इकडे कडक लक्ष्मी दाखवले आहे. पोतराई लोक असतात जे स्वतःला चापकाने मारून घेतात, ते या ठिकाणी दाखवले आहे. ते पूर्वी खेळ करण्यासाठी गावामध्ये यायचे, त्याच्यामुळे इकडे दाखवले आहे. इकडे कोळी समाज आहे. कोळी समाजाची लोक ही समुद्राच्या इतकी जवळ राहतात की समुद्राच्या भरतीचे पाणी त्यांच्या घराला लागून जाते. एवढी छोटी होडी घेऊन हे कोळी लोक 8 ते 10 तास खोलवर समुद्रामध्ये मासेमारी करतात. हा नाभिक आहे. पूर्वी कोकणामध्ये 12 बलुतेदार पद्धत अस्तित्वात होती. म्हणजेच नाभिक, सुतार, कासार हे प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन सेवा पुरवत. त्या बदल्यात त्यांना पैसे नव्हे तर केवळ धान्य मिळे. म्हणजेच एका नाभिकाला एका कुटुंबातील पुरुषाचे घरी जाऊन केस व दाढी करण्यासाठी वर्षभरासाठी 4 पायली म्हणजे आत्ताचे 8 किलो धान्य मिळत असे. एवढ्या अल्प मोबदल्यात ही लोक समाजाची सेवा करत असत. आमच्या नाभिकाविषयी आणखी थोडा मजेशीर आमच्या लोकसाहित्यामध्ये आढळतं. असं म्हणतात की गावातील प्रत्येक गोष्ट ही नाभिकाला माहीत असते आणि नाभिकाला माहीत असलेली प्रत्येक गोष्ट गावभर होते. आता तुम्ही आलात, ही गोष्ट ज्या अर्थी नाभिकाला समजली त्या अर्थी ती पुन्हा गावाला समजली. आमचं सगळं गाव तुमच्या स्वागतासाठी उत्सुक आहे. प्रथेप्रमाणे आपण आधी खोतांच्या घरी जाऊ, मग गावात फेरफटका मारू. हे खोत आहे. राजाच्या गावातील थेट प्रतिनिधी म्हणजे खोत. धार्मिक व राजकीय बाबतीत पहिला मान खोतांचा असे. खोत गावचे प्रमुख असत. गावात न्यायदान करणे, महसूल गोळा करणे, कायदा व सुव्यवस्था सांभाळणे इत्यादी कामे खोतांची असत. खोत लोक जमीनदार असत. सर्वसामान्यपणे सुखवस्तू असत. त्यांच्या बसण्याच्या लगबीवरून ते कसे ऐशो आरामी जीवन जगायचे याची तुम्हाला कल्पना येईल. ती खोतांची बायको आहे. कोकणी स्त्रिया सुंदर होत्या आणि शूर होत्या, परंतु त्यांना स्वातंत्र्य नव्हते. माझघराचा उंबरठा ही त्यांच्यासाठी मर्यादा होती. ती खोतांची 2 मुले आहेत. ते आपला परंपरागत खेळ सोंगट्या खेळत आहेत. हाच खेळ महाभारतात धर्मराज आणि दुर्योधन यांच्यामध्ये द्युत या नावाने खेळला गेला. हस्तिदंती फासे असतात किंवा शंखांच्या कवड्या असतात. त्या टाकून विशिष्ट प्रकारचे दान मागितले जाते. त्यानुसार सोंगट्या पुढे मागे सरकवून हा खेळ खेळला जातो. जर खेळणारे कसबी असतील तर हा खेळ 1 ते 2 रात्र सहज रंगत असे. इतका मजेशीर खेळ आहे. घराची रचना पहा. खोत ज्या उंचवट्यावर बसते त्याला ओटी म्हणतात. गावातील मान्यवर लोक ओटीवर बसत असत. समोर आहे ती पडवी. सर्वसामान्यांनी पडवीला बसायचे. खोतांच्या उजव्या बाजूला आहे देवघर. खोतांच्या डाव्या बाजूला स्वयंपाकघर. खोतांच्या मागे आहे माझघर म्हणजे पूर्वीचे बेडरूम. घराचे छप्पर पहा. वरती छोटे छप्पर, मध्ये गॅप, त्याखाली मोठे छप्पर. कोकणामध्ये उष्णता फार असते, त्यामुळे घरातील उष्ण हवा सतत त्या गॅप मधून बाहेर जाते व बाहेरील थंड हवा तिची जागा घेते. त्यामुळे घरातील वातावरण नेहमी थंड राहते. घरासमोर अंगण आहे. अंगणामध्ये तुळस आहे. अंगण हे कोकणी घरांचे वैशिष्ट्य आहे. तुम्हाला एकही कोकणी घर असं दिसणार नाही की ज्यापुढे अंगण नाही किंवा तुळसही नाही. इकडे अडकित्ते आहे. सुपारी कातरण्यासाठी वापरतात ते. तर मित्रांनो, 500 वर्षापूर्वी आपले कोकण संस्कृती, परंपरा आणि तेथील राहणीमान कसं होतं ते ह्या म्युझियमद्वारे आपल्याला समजते. म्युझियम हे बघण्यासारखे असल्यामुळे त्यामधील स्टॅच्यू हे खूप आहेत आणि काही ठिकाणी शूट करायचं राहून गेलं.
ह्यातला सेटअप बघता असं वाटतं जणू काही आपण एका वाडीतच आलोय आणि ते गाव आपण फिरतोय. म्युझियम हे कमालच आहे. त्यामुळे व्लॉग बघण्यापेक्षा त्या सेटअपचा अनुभव स्वतः जाऊन घ्या. त्याचे लोकेशन मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलं आहे, व्हिजिट करा. मित्रांनो, प्राचीन कोकणचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की सांगा. आणि व्लॉग नक्की आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तोपर्यंत स्टे ट्यून. बाय बाय.